आता इकडं लक्ष द्या व्यवस्थित. काय दिले? सर्टन अमाऊंट इक्वली डिस्ट्रीब्यूट, म्हणजे प्रत्येक विद्यार्थी जे आहे त्या प्रत्येक विद्यार्थ्याला निश्चित अमाऊंट काय दिलेली आहे, डिस्ट्रीब्यूट केलेली आहे. आणि अमॉंग सर्टन नंबर ऑफ स्टुडंट्स, विद्यार्थी संख्या सुद्धा काय निश्चित आहे. बरोबर. त्यानंतर काय सांगितले? इच वुड गेट ₹2 लेस इफ 10 स्टुडंट्स वेर मोर. जर त्या ठिकाणी 10 विद्यार्थी जर जास्त झाले, विद्यार्थी संख्या वाढली, तर जे डिस्ट्रीब्युशन आहे ते काय होणार? कमी होणार. तर प्रत्येकाला किती रुपये कमी मिळणार आहेत? ₹2 कमी मिळणार आहेत. जर बघा पुढे काय दिले? इच वुड गेट ₹6 मोर इफ 15 स्टुडंट्स वेअर लेस. म्हणजे समजा एकूण विद्यार्थी संख्या आहे त्यातनं 15 विद्यार्थी काय झाले? कमी झाले, तर ₹6 जे आहे ते तुम्हाला काय मिळणार आहेत? जास्त मिळणार आहेत. विद्यार्थी संख्या वाढली तर पैशांचे डिस्ट्रीब्युशन कमी होणार, आणि विद्यार्थी संख्या कमी झाली तर पैसे जास्त मिळणार. बरोबर. आता काय सांगितलं? फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स अँड अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड. म्हणजे विद्यार्थी संख्या आपल्याला काढायची आहे, आणि दुसरी गोष्ट काय? अमाऊंट काढायची, प्रत्येकाला किती दिले ते बी काढायचं. आता या ठिकाणी काय म्हणले? लेट द नंबर ऑफ स्टुडंट बी एक्स, म्हणजे विद्यार्थी संख्या काय मानली? एक्स. अमाऊंट गिवन टू इच स्टुडंट, प्रत्येकाला किती रुपये दिलेत? ₹Y दिलेत. म्हणजे एकूण रुपये किती आहेत? लक्ष द्या. विद्यार्थी संख्या जर 100 असेल आणि प्रत्येकाला ₹10 दिले, तर आपल्याकडे किती रुपये जमा होतील? 100 गुणिले 10 ₹1000. तसं इथं विद्यार्थी संख्या आहे एक्स आणि प्रत्येकाला दिलेली रक्कम किती आहे? वाय. तर मग एकूण रक्कम किती झाले? XY रुपये. किती झाले? XY रुपये. समजलं का? त्याच्यानंतर काय सांगितले बघा. पहिली कंडिशन काय आहे? फ्रॉम द फर्स्ट कंडिशन, पहिल्यांदा असं सांगितलंय की विद्यार्थी संख्या 10 जर जास्त झाली तर ₹Y मिळणार होते, पण ते ₹2 कमी मिळतील. म्हणजे Y मिळणार आहेत का? नाही. मग विद्यार्थी संख्या 10 वाढली, म्हणजे आधी विद्यार्थी संख्या किती होती? X. बरोबर. वाढली किती? 10. मग झाली किती? X अधिक 10. किती झाली? X अधिक 10. मिळणारे पैसे किती होते प्रत्येकाला? Y. पण विद्यार्थी संख्या वाढल्यामुळे ₹2 कमी मिळाले, म्हणजे मिळणार किती आता? Y वजा 2. पण एकूण रक्कम तेवढीच आहे ना, XY. त्याच्यामध्ये बदल होणार आहे का? नाही. मग आपल्याला रक्कम किती मिळणार? लक्ष द्या. तर विद्यार्थी संख्या X अधिक 10 आणि मिळालेली प्रत्येकाला रक्कम Y वजा 2 यांचा गुणाकार किती येणार? XY इतका. पहिलं समीकरण तुम्हाला मिळेल. इथं दिले X अधिक 10 Y वजा 2 बरोबर XY. आता हे सोडवलंय. कसं सोडवलंय? लक्ष द्या रे. या X न या X ला गुणलं किती आलं? XY. या X न वजा 2 ला गुणलं किती आलं? वजा 2X. परत काय गेले? या 10 न या Y ला गुणलं किती आलं? 10Y. या 10 न हे अधिक आहे, हे वजा आहे, वजा आलं. 10 दुने 20. उजवी संख्या काय आहे? उजव्या बाजूची संख्या XY. हे अधिक XY आहे, इकडे गेल्या वजा XY. ह्याला हे काय झालं? कॅन्सल. आता हे वजा 2X इथं ठेवले, हे अधिक 10Y तसंच ठेवले, आणि हे वजा 20 कुठे घेतले? पलीकडच्या बाजूला. काय झालं? अधिक 20. समजलं का? परत एकदा नीट लक्ष द्या. हे X न कुणाला गुणलं? Y ला. XY आलं. X न कुणाला गुणले? वजा 2 ला गुणलं, वजा 2X आलं. ह्या 10 न कुणाला गुणलं? Y ला. 10Y आलं. 10 दुने 20. पण चिन्ह काय आलं? अधिक वजा वजा. हे XY तसं, हे अधिक XY, हे अधिक XY एकमेकांना काय झालं? कॅन्सल. इकडे काय राहिलं? 0. वजा 20 पलीकडे गेलं, अधिक 20. आपल्याला समीकरण मिळालं वजा 2X अधिक 10Y बरोबर 20. आता लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्ही काय करू शकता? इथं 2 आहे, इथं 2 न भाग जातोय, इथं बी 2 न भाग जातोय. याला 2 न भाग लावला तर काय आलं? बेक बे. किती आलं? वजा X. हे लक्ष द्या इकडं. इथं किती आलं? X अधिक या ठिकाणी काय? 10 भागिले 2. 10 भागिले 2 किती आलं? 5. आणि 20 भागिले 2 किती आलं? 10. पहिलं समीकरण काय मिळालं? वजा X अधिक 5Y बरोबर 10. आता सेकंड कंडिशन काय? लक्षात घ्या. विद्यार्थी संख्या काय झालेली? कमी झाली. विद्यार्थी संख्या कमी झाली. या ठिकाणी विद्यार्थी संख्या किती होती बाळांनो? X. त्यातनं विद्यार्थी संख्या किती कमी झाली? 15 न. विद्यार्थी संख्या झाली किती? X वजा 15. विद्यार्थी कमी झाल्यामुळे वाटप काय बसणार? जास्त बसणार. म्हणजे Y मिळत होते, पण त्याच्यापेक्षा जास्त मिळणार. कितीनं जास्त मिळणार आहेत? ₹6. म्हणजे मिळणार किती? Y अधिक 6. पण यांचा गुणाकार, विद्यार्थी संख्या आणि एकूण रक्कम यांचा गुणाकार जर केला, त्यांना मिळालेली रक्कम, तर एकूण रक्कम किती मिळणार? XY. त्यात काय बदल होणार नाही. म्हणजे इथं समीकरण बघा, सेकंड कंडिशन नुसार काय मिळालंय? X वजा 15 ही झाली विद्यार्थी संख्या. त्यांना मिळालेली रक्कम किती? प्रत्येकाला Y अधिक 6. मग एकूण किती मिळाले? या दोघांचं काय होणार? गुणाकार. आणि किती येणार? XY. सेम मगाच्या सारखं. लक्ष द्या.
हा उजव्या बाजूचा एक्स वाय तसाच, या एक्स न कुणाला गुणलं वाय ला किती आलं एक्स वाय, या एक्स न 6 ला गुणलं किती आलं 6x, वजा 15 न वाय ला गुणलं वजा 15 वाय, वजा 15 न 6 ला गुणलं वजा 90 बरोबर किती आलं एक्स वाय. आता लक्ष द्या, हे अधिक एक्स वाय डाव्या बाजूला गेल्या वजा एक्स वाय, एक्स वाय ला एक्स वाय काय झालं कॅन्सल, हे वजा 90 पलीकडे घेतला काय झाला अधिक 90, 6x वजा 15y बरोबर किती आलं 90. आता लक्षात घ्या, या ठिकाणी मला 3 न भाग लावता येईल का नाही, बघा ह्याला 3 न भाग लावला, 3 दुने 6, 2x आलं, 3 5 15 आणि 30 त्रिक 90, म्हणजे सगळे समीकरणला जो आहे हे याला काय केले 3 न भागलं, मग काय मिळालं 2x वजा 5y बरोबर 30. म्हणजे पहिलं समीकरण काय होतं वजा x अधिक 10y बरोबर 10 आणि इथं किती आलं 2x वजा 5y बरोबर 30. आता लक्षात घ्या, इथं काय मिळाले अधिक 5y, इथं काय मिळालं वजा 5y, मग हे अधिक आहे हे वजा आहे, समान चिन्ह आहेत का भिन्न, भिन्न चिन्ह, भिन्न चिन्हांची काय बेरीज, म्हणजे समीकरण 1 आणि समीकरण 2 यांची काय केली बेरीज केली. लक्ष द्या, इथं बेरीज केली, अधिक 5y वजा 5y कॅन्सल झालं, हे वजा x आहे अधिक 2x आहे, 2x मधनं x गेला x राहिला, 30 आणि 10 किती आलं 40, मग x बरोबर किती आलं 40, x बरोबर किती आलं 40. याचा अर्थ काय x काय म्हणले आपण विद्यार्थी संख्या, काय म्हणले विद्यार्थी संख्या, मग ही जी व्हॅल्यू आहे 140 ही आपण समीकरण 1 2 मध्ये टाकून y काढू शकतो बरोबर. मग आता ही कुठे टाकली इक्वेशन 1 मध्ये, मग वजा x अधिक 5y बरोबर 10, इक्वेशन 1 लिहिले इथं वजा x अधिक 5y बरोबर 10, मग x ची किंमत किती टाकली 40, म्हणजे हे वजा x म्हणजे वजा 40 झालं, अधिक 5y बरोबर किती 10, हे वजा 40 आहे, पलीकडे गेल्यावर काय झालं अधिक 40, मग 5y बरोबर किती आलं 50, हे 5 इकडे गेल्यावर भागिले होईल, 50 भागिले 5 किती आलं 10, मग y ची किंमत किती आली 10, मग प्रत्येकाला किती रुपये मिळणार आहेत 10 रुपये मिळणार, किती मिळणार आहेत 10 रुपये. मग इथं लिहिले y म्हणजे किती आले 10. मग आता आपलं उत्तर बरोबर आहे की नाही ते आपल्याला सांगायचंय. लक्ष द्या, बघा पहिल्यांदा विद्यार्थी किती होते x बरोबर, किती विद्यार्थी त्या ठिकाणी वाढले 10 वाढले बरोबर का, मग आता x ची किंमत किती आलती 40, किती आलती 40 बरोबर का, अधिक किती वाढले 10, मग विद्यार्थी संख्या किती झाली 50 पहिल्यांदा बरोबर. आता दुसऱ्या वेळेला x होते, किती होते विद्यार्थी x न बरोबर आहे का, त्यातनं 15 विद्यार्थी ना, किती विद्यार्थी कमी झाले विद्यार्थी किती कमी झाले 15 बरोबर, म्हणजे 40 वजा 15 म्हणजे नंतर विद्यार्थी किती आले 25 आले. आलं का लक्षात, आलं लक्षात. आता मला सांगा एकूण रुपये किती होते एक्स वाय होते बरोबर का, विद्यार्थी संख्या किती 40 आणि गुणुले एका विद्यार्थ्याला पहिल्यांदा किती रुपये दिले ते वाय म्हणजे 10, म्हणजे पैसे किती होते किती रुपये होते त्यांच्याकडे 400 रुपये होते, किती होते 400 रुपये. आता मला सांगा ज्या वेळेला 50 विद्यार्थी झाले 400 रुपये काय झाले त्यांच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट झाले ना, मग 400 भागिले 50 केला आपण, 400 भागिले 50 शून्याला शून्य गेला किती आलं 85 40, प्रत्येकाला किती मिळाले किती मिळत होते किती 10 रुपये मिळत होते, मग 2 रुपये कमी मिळाले ना, आलं लक्षात. त्याच्यानंतर काय विद्यार्थी संख्या किती झाली 40 मधनं 15 कमी केले म्हणजे किती झाली 25 झाले, मग 40 400 ला किती भागणार एकूण रुपये किती 400 आणि वाटायचे किती जणांमध्ये 25 जणांमध्ये, मग किती येणार इथं 25 एक्के 25 राहिले किती 15, मग झाले 150, 25 150 किती रुपये वाटले 16 रुपये. किती रुपये होते 10 रुपये वाटले होते, पण विद्यार्थी संख्या कमी केल्यामुळे किती रुपये वाटले 16 म्हणजे वाढले किती ना 6 रुपये. आलं लक्षात. विद्यार्थी संख्या वाढली तर 2 रुपयानं कमी मिळाले आणि विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळं 6 रुपयाने जास्त मिळाले, असं गणित आहे. कळलं का, बस करू.